पद्धतीने बघा बघा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न इट्स अवर न्यू टॉपिक बघा. इंट्रोडक्शन मध्ये आपण बघूया द नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये बघा देअर आर टू टाइप ऑफ ऑर्गनायझेशन. देअर आर टू टाइप ऑफ ऑर्गनायझेशन. फर्स्ट वन the trading organization or profit making organization, and second one is a non trading or not for profit organization. मग बघा इथं आपल्याला टू टाईपचे ऑर्गनायझेशन बघायचे आणि आपण आता पण बघतोय. आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशन और प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनचं ऑलरेडी शिकलोय 11th and 12 मध्ये जे फायनल अकाउंट आपण शिकलोय ते कोणतं होतं. इट्स अ ट्रेडिंग ऑर्गनायझेशन और प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. आणि आता जे आपल्याला शिकायचं आहे इट्स अ नॉन ट्रेडिंग और नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आपल्याला पाहिजे आहे. आणि लक्षात मग या ठिकाणी बघा ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचं मेन ऑब्जेक्ट काय असणार आहे. तर ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मेन ऑब्जेक्ट इज अर्न प्रॉफिट. त्यांचा मेन उद्देश काय असतो की प्रॉफिट अर्न करायचा, बिझनेसमध्ये पैसा कमवायचा. ठीक आहे. दे एंगेज इन ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज. त्यांच्यासाठी ते काय करतात, ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी करतात, एखादं प्रोडक्शन करतात, एखादं प्रोडक्ट सेल करतात. ठीक आहे. मग अशा पद्धतीने ते काय करतात इथं प्रॉफिट अर्न करतात. अँड बाईंग द सेलिंग अँड गुड्स अँड सर्व्हिसेस ऑर्गनायझेशन लाईक बघा मग याच्यासारखे याच्यातले जे ऑर्गनायझेशन आहे ते कुठले कुठले आहेत बघा. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन बघा ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहेत आपले सोल ट्रेडिंग कन्सर्न्स. कुठल्याही प्रकारचा एखादा दुकानदार असेल किंवा एखादी फर्म असेल, पार्टनरशिप फर्म असतील, कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन असतील, पब्लिक लिमिटेड कंपनीज असतील. म्हणजे कंपनी झाल्या, कोऑपरेटिव्ह झाले ऑर्गनायझेशन, नंतर पार्टनरशिप फर्म झाले किंवा एखादे छोटे छोटे दुकानदार झाले. या सगळ्यांना आपण म्हणणार आहे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. कुणाचा साऊंड चालू आहे रे. या सगळ्यांना काय म्हणणार आपण, इट्स अ ट्रेडिंग ऑर्गनायझेशन और प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. मग या सगळ्यांचं मेन एम आहे की अर्न अ प्रॉफिट. त्याच्यासाठी ते बिझनेस करतात. त्याच्यासाठी बघा फायनल अकाउंट मध्ये आपण शिकलो की कुठलाही बिझनेस करताना कुठली ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असेल तर ते काय बनवतात रे. त्यासाठी ते आपल्याला ट्रेडिंग अकाउंट बनवतात, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतात, बॅलन्स शीट बनवतात. मग ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपल्याला दाखवतं की टोटल प्रकारे कशा कशा पद्धतीने त्यांची पर्चेसिंग झाली, सेल झाला, कशा पद्धतीने प्रोडक्शनवर खर्च आला, त्याच्यावर आपण ग्रॉस प्रॉफिट करतो. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला समजतं की यांनी कशा कशा पद्धतीने एक्सपेन्सेस केलेत, कसे कसे यांना साईड इन्कम झालाय आणि त्याच्यातून त्यांचा टोटल इन्कम किती आलाय, म्हणजे नेट प्रॉफिट किती राहिला ते आपल्याला समजतं. बॅलन्स शीटून त्यांचे आपल्याला ऍसेट लायबिलिटीज कळतात. हे सगळं कशात चालतं, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये. ठीक आहे. आता आपल्याला त्याच लेवलला सेम टाईप मध्ये आपल्याला बघायचं आहे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, जो आपल्या टॉपिकचं मेन हेड आहे. आपल्या टॉपिकचं नाव आहे बघा अकाउंटिंग ऑफ नॉट प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये आपल्याला तेच पाहायचं की आता ह्या ऑर्गनायझेशनचं कशा पद्धतीने अकाउंटिंग मेंटेन केलं जाईल, त्या कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी काय करायच्यात, क्लिअर करायच्यात. बघा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये जर विचार केला तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मेन एम टू गिव्ह द सर्व्हिस टू इट्स मेंबर ऑर टू सोसायटी. यांचा मेन उद्देश काय असतो रे, गिव्ह द सर्व्हिस टू इट्स मेंबर. आता वेगवेगळे संस्था असतील, मंडळ असतील, सोसायटीज असतील, मग ते काय करतात त्यांचे जे मेंबर्स असतात त्यांना एक तर म्हणजे त्यांच्यात फक्त सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. किंवा ते सोसायटीसाठी म्हणजे जे समाज आहे, समाज कल्याणाची कामं करतात, समाजासाठी कामं करतात. अशा ज्या संस्था असतील त्याला म्हणतो आपण नॉन ट्रेडिंग ऑर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. मग त्याचं बघा देर आर नॉट फॉर्म फॉर प्रॉफिट मेकिंग. बघा ते कशासाठी असतात, प्रॉफिट मेकिंग हा त्यांचा मेन उद्देश नसतो किंवा त्याच्यासाठी ते तयार झालेले नसतात. दे डू नॉट कॅरी एनी ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी ऑर मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी. बघा मग कुठल्याही प्रकारची ते ट्रेडिंग करत नाही किंवा कुठल्याही, जसं शाळा असेल, स्कूल कॉलेज असतील किंवा हॉस्पिटल्स असतील, देवस्थान असतील, हे कुठल्या प्रकारचे ट्रेडिंग करतात का, नाही. दे ओनली प्रोव्हाइड द सर्व्हिस टू मेंबर ऑर सोसायटी. आहे का. मग त्याच्यामध्ये ते काय करतात, आपले जे काही मेंबर्स असतील किंवा आजूबाजूचे लोक असतील किंवा समाजसेवा म्हणून ते कामं करतात. मग त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग चालत नाही, कुठल्याही प्रकारचं ते प्रॉफिट कमावा हा त्यांच्या मागे त्यांचा उद्देश नसतो. त्यामुळं अशा बिझनेसला आपण म्हणतो नॉन ट्रेडिंग ऑर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. मग याच्यामध्ये कुठल्या कुठल्या येतात बघा, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये येणाऱ्या संस्था कोणत्या आहेत बघा, स्पोर्ट क्लब असतील, मग वेगवेगळ्या प्रकारचे जसं खेळाची स्पर्धा भरवणारे स्पोर्ट्स क्लब असतात, चॅरिटेबल ट्रस्ट असतील, चॅरिटेबल हॉस्पिटल्स असतील. ठीक आहे. स्कूल असतील, कॉलेजेस असेल, युनिव्हर्सिटी असतील, ट्रेड युनिट असतील, चेंबर ऑफ कॉमर्स असेल, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन पण असतील, त्याच्यानंतर ट्रस्ट, सोशल वेलफेअर असोसिएशन असतील, नंतर लायब्ररीज असतात, मुलांसाठी मोठमोठ्या वाचनालय वगैरे असतात.
ठीक आहे. ह्या सगळ्यांचा आपल्याला काय करायचं आहे, या सर्वांचा समावेश कशात होतो, नॉन ट्रेडिंग किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये. मग आतापर्यंत आपण जे काही अकाउंटिंग शिकलो फायनल अकाउंट मध्ये, ते शिकलो आपण यांचं ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचं किंवा प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनचं. आता शिकायचं आपल्याला नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचं किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं. तर कशा पद्धतीने अकाउंट मेंटेन करायचं, काय करायचं, ती डिटेल्स आपण आता पुढे बघतोय. ठीक आहे. तर आज मी फक्त बेसिक इंट्रोडक्शन दिलंय, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन कशाला म्हणायचं आणि नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन कशाला म्हणायचं. ठीक आहे. आता चला पुढे बघा, नेक्स्ट मिनिंग आपल्याला समजून घ्यायचे. बघा, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर दोज कन्सर्न विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न प्रॉफिट. बघा, हे बिझनेस कशासाठी चालू केला असतो, तर नॉट अर्न प्रॉफिट टू गिव्ह द क्वालिटेटिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर अँड सोसायटी ऍट द मिनिमम चार्जेस. बघा, कधी कधी काय होतं, थोडाफार चार्जेस, जसं हॉस्पिटलमध्ये आहे, इथं जर आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर लाखो रुपये खर्च होतात. काही काही हॉस्पिटल असे आहे की 5 रुपयाचा केस पेपर घेतला, जसं गव्हर्नमेंट हॉस्पिटल बघा, 5 रुपयाचा केस पेपर घेतला तरी तुमचा इलाज होतो. किंवा काही काही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सवलत दिलेली असते, म्हणजे थोडेफार चार्जेस घेतात आणि तुमचं ऑपरेशन असतील काय असतील ते करून देतात. मग हे जे सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते एखाद्या संस्थेमार्फत, आलं लक्षात, हे काय असतं, तर एक सोसायटीसाठी केलेली काय असते, त्यांची मदत असते किंवा सर्व्हिस केलेली असते इन अ मिनिमम चार्जेस. मग नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन दोज कन्सर्न विच आर नॉट स्टार्टेड अर्न प्रॉफिट, मग त्यांचा मेन उद्देश प्रॉफिट कमवणं हा नसून क्वालिटेटिव्ह सर्व्हिस प्रोव्हाइड टू सोसायटी, याच्यासाठी ते तयार झालेले असतात. बघा, द मेन ऑब्जेक्ट इज टू प्रोव्हाइड सोशल सर्व्हिसेस अँड टू प्रमोट आर्ट्स, कल्चर, स्पोर्ट, एज्युकेशन. मग त्यांचा मेन ऑब्जेक्ट काय असतो, की एक सोशल सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आणि प्रमोट करायचं कशासाठी, आर्ट्ससाठी, कल्चरसाठी, स्पोर्ट्ससाठी, एज्युकेशनसाठी. म्हणून ह्या संस्था काम करतात. ह्या संस्था कशासाठी काम करतात, तर तुमच्या वेगवेगळे प्रकारचे जे काही कलागुण असतील मुलांमध्ये किंवा कुणामध्ये, ते त्याला प्रोत्साहन करण्यासाठी ते अरेंजमेंट करतात, फंक्शन भरवतात. त्याच्यानंतर कल्चरल प्रोग्राम अटेंड करतात. स्पोर्ट क्लब जे असतील ते वेगवेगळ्या स्पर्धा भरवतात, ज्याच्यातून चांगले खेळाडू आपल्याला प्लेयर्स बाहेर निघतील, खेळाडू चांगले भेटतील, याच्यासाठी ते प्रयत्न करतात. एज्युकेशनमध्ये तुम्ही पाहिलंय, मोठमोठ्या स्कूल आहेत, कॉलेजेस किंवा असे काही स्कूल कॉलेजेस आहे जे काही फ्रीमध्ये मुलांना ऍडमिशन देतात, फ्रीमध्ये शिकवतात, त्यांची राहण्या खाण्याची सोय करतात. म्हणजे असे अनेक सामाजिक संस्था आहे, आलंय लक्षात, की जे काही करतात समाजासाठी काम करतात, त्यांना आपण म्हणतो नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. साऊंड चालू करू नका रे. त्याच्यानंतर फीचर ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. कुणाचा साऊंड चालू आहे बघा, फीचर ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कशाला म्हटलं जाईल. बघा, आता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं पहिलं फीचर आहे टू प्रोव्हाइड सर्व्हिस टू इट्स मेंबर. यांचा मेन उद्देश काय असतो, समाजासाठी किंवा त्यांच्या मेंबरमध्ये, उद्या समजा एखादं मंडळ स्थापन झालं, गणेश मंडळ, ते काय करतात रे, त्यांचे जे मेंबर असतील त्यांनाच फक्त सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, ते बाकीच्यांना करत नाही. एखादी सोसायटी असते, ते सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठीच ते फक्त एकमेकाला मदत करतात, ते बाकी बाहेर मदत करत नाही. म्हणून त्यांचा मेन उद्देश सांगितला की एखादं कन्सर्न जर तयार झाला तर टू प्रोव्हाइड द सर्व्हिस टू इट्स मेंबर, ते मेंबर्ससाठी फक्त काय करतात, सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. सेकंड त्याचं फीचर्स काय बघा, प्रमोट ऑफ आर्ट्स, कल्चर, एज्युकेशन, हेल्थ, चॅरिटी, स्पोर्ट क्लब. हे सर्वांसाठी ते काय करतात, प्रमोट करतात, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करतात. थर्ड नंबर आहे प्रोहिबिटेड डिव्हिडंड ऑफ इट्स मेंबर. जसं आता आपण एखादा बिझनेस चालू केला तर त्या ठिकाणी जे काही मेंबर्सनी शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केले असेल त्यांना डिव्हिडंड मिळतो, तसं इथलचे जे मेंबर्स असतील त्यांनी पार्टिसिपेट केल्यानंतर त्यांना डिव्हिडंड मिळत नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ त्या संस्थेमधून भेटत नाही. इट्स अ मेंबर अँड टेक बुक ओनली सर्व्हिसेस. ठीक आहे, ते फक्त सर्व्हिस घेऊ शकतात, बाकीचा डिव्हिडंड वगैरे इन्कम त्या ऑर्गनायझेशन मधून भेटू शकत नाही. त्यानंतर बघा, द मॅनेजमेंट ऑफ कन्सर्न इलेक्ट द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ मेंबर ऑर मेंबर इलेक्ट बाय गव्हर्नमेंट. आता यांचं जे मॅनेजमेंट चालतं ह्या संस्थेत, जसं आपण खाजगी कंपनीमध्ये माहिती आहे, ओनर जो असतो तो सगळं मॅनेज करतो किंवा जे पार्टनर असतील ते मॅनेज करतात, हे आपल्याला माहिती आहे. पण ह्या ठिकाणी जर बघितलं तर हे जे काही कन्सर्न्स आहेत त्यांचं रिप्रेझेंटेटिव्ह जे त्यांनी लोकांमधून निवडलेले असतील ते त्याचं मॅनेजमेंट बघतात, किंवा गव्हर्नमेंट त्या ठिकाणी काय करतं, एखादा मॅनेजमेंट त्यांना इलेक्ट करून देतो, एखादा मेंबर. जसं आता अहमदनगर क्लब सगळ्यांना माहित असेल, किल्ल्याच्या साईडला आहे, बरोबर आहे. अहमदनगर क्लबमध्ये मेन जो अध्यक्ष असतो त्या क्लबचा अध्यक्ष आहे आपला कलेक्टर सर.
जे कलेक्टर आहे आपल्या नगर जिल्ह्याचे, ते कलेक्टर हे त्याचे अध्यक्ष असतात. मग हे कोणी निवडून दिलं? तर गव्हर्नमेंटने सांगितलं अंबरनगर क्लब चालवतोय, त्या क्लबचा अध्यक्ष हा कोण असतं? कलेक्टर. मग कलेक्टर सगळे निर्णय घेतो. आलं लक्षात? मग अशा बऱ्याचशा संस्था आहे की ज्या ठिकाणी समजा आता ह्या ठिकाणी बघा शिर्डी संस्था असेल, शिर्डी संस्थाचे पण अध्यक्ष बदलत असतात. मग ते काय करतात, जे सभासद असतील त्यातून ते निवडतात. आलं लक्षात? बालाजी ट्रस्ट असतील किंवा कुठलाही ट्रस्ट घ्या, स्कूल घ्या. आता भिंगार हायस्कूल असेल, भिंगार हायस्कूलचा अध्यक्ष कुठले? तर आपल्या फिरोदे हायस्कूल जे आहे कुठलं माळेवाड्यामधलं. तर नगरचे जे फिरोदे हायस्कूल आहे त्याचे जे ट्रस्टी आहे, त्याचे जे अध्यक्ष आहे, ते हे सगळ्यांचं काय करतात? मॅनेजमेंट करतात. जसं न्यू आर्ट्स कॉलेजचा विचार केला तर न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये पण अध्यक्ष आहे. प्रत्येक वर्षी अध्यक्ष चेंज होतो. मग हे जे आहे हे सगळं कशावर डिपेंड असतं? तर हे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असल्यामुळं यातले जे काही मॅनेजमेंट चालतं ते मॅनेजमेंटसाठी एक तर त्यांच्यातले जे सभासद असतील, जे पार्टिसिपेट मेंबर असतील, त्यातून एखादं ते इलेक्ट करतात किंवा एखादा गव्हर्नमेंट काय करतं, गव्हर्नमेंट त्यांच्यासाठी काय करतं, एखादा पर्सन इलेक्ट करून देतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्यांचं मॅनेजमेंट हँडल होतं. फिफ्थ वन आहे बघा, प्रिपेअर रिसीट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. आता ह्या ठिकाणी बघा आपण जसं बघितलं की नॉर्मली फॉर एक्झाम्पल सांगतो, आता ट्रेडिंग ऑर्गनायझेशन जर बघितले तर ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये काय करत होतो रे आपण? ट्रायल बॅलन्स बनवायचो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ट्रेडिंग अकाउंट बनवायचो. त्याच्यानंतर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, पार्टनर्स कॅपिटल आहे आणि बॅलन्स शीट आहे, एवढं आपण तयार करत होतो. बरोबर आहे. तसं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये आपल्याला बघा ह्या ठिकाणी बनावं लागतं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, रिसीट अँड पेमेंट म्हणजे आपलं ट्रायल बॅलन्स आहे. रिसीट अँड पेमेंट तिथं काय असतं? ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स म्हणजे रिसीट पेमेंट. मग आपल्याला बनवायचं आहे काय? तर आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं आहे, बॅलन्स शीट बनवायचं आहे. आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे आपलं काय असतं? तिथं ट्रायल बॅलन्स असतं. म्हणजे याच्यापासून आपण हे दोन अकाउंट बनवायचे असतात. मग नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये ट्रेडिंग अकाउंट बनवला जात नाही, कारण की त्या ठिकाणी ते ट्रेडिंग करतच नाही. जसं आपलं प्रॉफिट ऑर्गनायझेशन विचार असेल तर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये काय येणार? पहिलं ट्रेडिंग अकाउंट येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येणार. तसं या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये फक्त काय येतं? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट येतो, बॅलन्स शीट येतो. हे दोनच फक्त आपल्याला बनवायचे 12 मार्चसाठी. ठीक आहे. मग ते पुढे मी सगळं व्यवस्थित समजून सांगतोय. फक्त आता जस्ट लक्ष द्या. द प्रिपेअर रिसीट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑलरेडी वी हॅव गिवन. त्याच्यापासूनच आपण काय बनवतो? इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट बनवणार आहे. ठीक आहे. तर प्रत्येकाची आपल्याला डिटेल बघायची, ती पुढे येणार आहे. त्यानंतर बघा कॅपिटल फंड क्रिएट बाय एंट्रन्स फी, सरप्लस, लेगसी और डोनेशन. आता बघा कॅपिटल फंड म्हणजे काय रे? जसं एखादी आपण कंपनी चालू केली तर आपण घरातून पैसे टाकतो. बरोबर आहे. उद्या जर समजा मोठ्या प्रमाणात मला एखादी फर्म स्टार्ट करायची, कंपनी स्टार्ट करायची, तर मी काय करू शकतो? लोकांकडून शेअर्स कलेक्ट करू शकतो. आलं लक्षात? अशा पद्धतीने मी माझं कॅपिटल काय करतो? रेज करतो. मग ह्या ठिकाणी जर हे सेवाभावी संस्था आहे, याचे मेंबर फक्त हे यांनी पैसे कसे कलेक्ट करायचे किंवा यांच्याकडे येणारा कॅपिटल फंड कुठून येणार किंवा यांच्याकडे असलेलं कॅपिटल कुठून मिळतं? तर बघा एंट्रन्स फी. एंट्रन्स फी म्हणजे काय? जे मेंबर तुमच्या पार्टिसिपेट होणार आहे, मंडळामध्ये असेल, संस्थेमध्ये असेल किंवा कशामध्ये, तर त्या प्रत्येक मेंबरकडून काही फीज तुम्ही आकारता. ठीक आहे. उद्या समजा मेंबर्स कडून तुम्ही काय करता? फीज कलेक्ट करता. त्याला म्हणतो आपण एंट्रन्स फी. त्याच्यानंतर सरप्लस. सरप्लस म्हणजे काय? तुमचं जे काही तुमचं देवस्थानाचे हे असेल, देवस्थानाचे खरेदी मिळालेले पैसे, त्यातून एक्सपेन्सेस जाऊन जे उरलेले पैसे, त्याला आपण सरप्लस म्हणतो. त्याच्यानंतर लेगसी. लेगसीस म्हणजे काय रे? तर लेगसीस म्हणजे थोडक्यात आपला वारसा. वारसा म्हणजे कसं? उद्या एखादा व्यक्ती कोट्यवधीश रुपये त्याच्याकडे, पण मूल नाही, बाळ नाही, काय नाही, काय नाही, आणि तो गेला, तर तो काय करतो? त्याची संपत्ती कुठेतरी एखाद्या संस्थेला दान करतो, एखाद्या देवालयाला दान करतो, एखाद्या अनाथ आश्रमाला दान करतो. मग अशा स्वरूपात मिळालेले जे पैसे असतात त्याला आपण म्हणतो लेगसी. लेगसी म्हणजे काय? थोडक्यात आपल्याला मिळालेलं, वारसाने मिळालेले पैसे. ठीक आहे. मग एखादा ज्याच्याकडे कुणी मूलबाळ नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, भरपूर कोट्यावधी प्रॉपर्टी पडेल आहे, मग अशा वेळेस ते लोक जाण्या अगोदर विल तयार करतात. एक ते स्वतः काय करतात? ते इच्छेने कुठल्या तरी एका संस्थेला दान करतात की मी गेल्यानंतर माझी सगळी प्रॉपर्टी ह्या संस्थेला देऊन टाकायची, त्याला म्हणायचं लेगसी. आणि त्याच्यानंतर डोनेशन. मग बरेचसे लोक असतात ते काय करतात? सेवाभावी संस्थांमध्ये, हॉस्पिटल्समध्ये डोनेशन करतात. मग अशा पद्धतीने यांना काय होतं रे? कॅपिटल फंड क्रिएट होतो. कारण हे स्वतः कुठलाही बिझनेस करत नाही, कुठल्याही प्रकारचे ते काही पैसे म्हणजे वस्तू विकून वगैरे पैसे प्रॉफिट कमवून हा त्यांचा भाग नाही. त्यामुळे यांच्याकडे पैसे कसे येतात?
नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये पैसे कसे असतात, जसे एंट्रन्स फी, एक्झाम फी पण आपण म्हणू शकतो. कुल्स कॉलेजच्या बाबतीत तुम्ही जी फी भरली, आता ऍडमिशन बरेच जणांनी घेतलेत, मग ऍडमिशन मध्ये ते तुम्ही फीज भरता, तुम्हाला भली मोठी लिस्ट दिलेली असती. आता ती लिस्ट जी आहे, तुम्ही त्या दिवशी मला एक जण म्हटलं की सर याच्यामध्ये भरपूर मोठी लिस्ट आहे, पण कशा कशाचे पैसे घेते काही कळत नाही. तर ते तुम्हाला आता सगळे अकाउंट्स इथं दिसणार आहे. त्यांनी ज्या ज्या चार्जेस लावलेत ना, ते सगळे अकाउंट्स आता आपल्याला ह्या ठिकाणी येणार आहे. मग त्याच्यामध्ये तुमची ऍडमिशन फी असेल, ट्युशन फी असेल, ठीक आहे, एंट्रन्स फी असेल, ते सगळे फीज ते चार्ज करतात. आणि त्या फीज मधून स्कूलला किंवा आपल्या कॉलेजेसला काय मिळतात, पैसे मिळतात. मग त्यांचं कॅपिटल क्रिएट होतं. ठीक आहे. ते अशा पद्धतीने हे काय करतात, आपले पैसे कलेक्ट करत असतात. हे झाले त्याचे फीचर्स. ओके. नेक्स्ट बघा, द नीड ऑफ मेंटेनिंग बुक ऑफ अकाउंट अँड प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. म्हणजे त्याची गरज काय, यांना जर बुक का मेंटेन करायचे किंवा त्याची गरज काय, ते आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे. बघा, मोस्टली द डील विथ द पब्लिक मनी, त्यांचे सगळे व्यवहार कसे चालतात रे, पब्लिक मनी. कारण लोकांकडून घेतलेले पैसे ते असतात, डोनेशनच्या स्वरूपात असतील, दानच्या, एखाद्याने सदिच्छा दिलेली स्वतःची प्रॉपर्टी असेल, हे लोकांकडून मिळालेले पैसे, ते काही स्वतः कमवलेले नसतात. आलं लक्षात. त्याच्यामुळं त्यांची जी डील असते ती कशी असती, पब्लिक मनीसाठी असती. बघा, नेक्स्ट जर आपण बघितलं तर दिस कन्सर्न कलेक्ट मनी सच ॲज अ सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन म्हणजे काय, वर्गणी. आता गणपती मंडळ आलेत, गणपती आलाय जवळ, गणपती आले का लगेच पावते घेऊन लोक फिरतात, द्या पैसे. आलं लक्षात. त्याला म्हणायचं सबस्क्रिप्शन, वर्गणी. मग आपण ते मोठ्या थाटात सांगतात, द्या 501 रुपये द्या, 2001 द्या वर्गणी म्हणून, बरोबर आहे. त्या वर्गणीला आपल्या इथं अकाउंटिंग याच्यामध्ये सबस्क्रिप्शन म्हणतात. आता हा अकाउंट तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण ह्या अकाउंटची भरपूर ऍडजस्टमेंट आहे आणि प्रत्येक वेळेस येतो म्हणजे येतो. आलं लक्षात. मग सबस्क्रिप्शन म्हणजे काय, तर वर्गणी. मग वर्गणीसाठी डोक्यात आणा गणपती मंडळ किंवा एखादा कार्यक्रम, ज्या ठिकाणी आपण काय करतो, आपल्या सभासदांकडून 500-1000 रुपये वर्गणी गोळा करतो. आलं लक्षात. मग अशा स्वरूपात ते पैसे मिळतात. त्याच्यानंतर काही लोक डोनेशन देतात, काही गव्हर्नमेंट ग्रँट असतात, गव्हर्नमेंट सुद्धा तुम्हाला मदत करतं सेवाभावी संस्थांना. जसं लायब्ररी असेल तर पुस्तकं देणं, लायब्ररीच्या खर्चासाठी पैसे देणं, गव्हर्नमेंटवरतून पैसे पाठवतो, त्याला आपण ग्रँट म्हणतो. नंतर एंट्रन्स फी, तुमचे मेंबर जर वाढले तर तुम्ही त्यांच्याकडून काय घेता, एंट्रन्स फी घेता. मग हे जे सगळे तुमचे काय झाले रे, हे पब्लिककडून मिळालेले पैसे झाले. आलं लक्षात. आणि याचा तुम्हाला सगळ्यांना हिशोब द्यायचा असतो. ठीक आहे. दीज कन्सर्न आर अवेलेबल टू सोसायटी फॉर सच मनी कलेक्ट अँड स्पेंड. मग त्यामुळं हे जे काही कन्सर्न असतील, त्यांना प्रत्येकाला सोसायटीच्या बाबतीत अवेअरनेस ठेवावा लागतो. त्यांना जे काही तुमचे आलेले पैसे असतील ते कसे आले आणि कसे स्पेंड केले, कसे खर्च केले, या सगळ्यांचा डिटेल्स कुणाला द्यावं लागते रे, सोसायटीला द्यावं लागते. उद्या सोसायटीचे मेंबर्स किंवा बाकीचे मेंबर्स विचारणार आहे, सांगा पैसे कसे आले, कसे खर्च केले. आणि पब्लिक खर्च असल्यामुळे सगळ्यांना ते उल्लेख करणं गरजेचं आहे. आलं लक्षात. त्याच्यामुळं याच्यामध्ये फ्रॉड करता येत नाही. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, व्यवस्थित तुमचे हिशोब ठेवण्यासाठी तुमचे अकाउंट्स मेंटेन करावे लागतील, तुमचे बुक्स मेंटेन करावे लागतील. जर तुम्ही प्रॉपर बुक अकाउंट मेंटेन केले तरच तुम्ही लोकांना त्याचं उत्तर व्यवस्थित देऊ शकता. नाही तर आपण बघतो बऱ्याच ठिकाणी फ्रॉड झालं, हे झालं, ते झालं. कारण हे सेवाभावी संस्था असतात. या ठिकाणी कोट्यवधी, जसं आता शिर्डी संस्थान घ्या किंवा बालाजी संस्थान घ्या, कोट्यवधी रुपये यांच्याकडे येतात. कोटीने पैसे प्रत्येक वर्षी यांच्याकडे दान म्हणून जमा होतात. आणि तेच पैसे हे परत मग कुठेतरी वेगवेगळ्या कारणासाठी खर्च करतात. आलं लक्षात. जसं आपल्या इथं जवळचं बघा, आगडगाव देवस्थान आहे. आगडगाव देवस्थानामध्ये पण आपण डोनेशन करतो. आता ही जी महाआरती होती, आरती झाल्यानंतर आपल्याला ते जेवण दिलं जातं फ्री ऑफ कॉस्ट. आलं लक्षात. मग त्याच्यासाठी लोक काय करतात, 3,000-3,500 रुपये पर मेंबर काय करतो, डोनेशन करतो आगडगाव देवस्थानला. मग असे ते 5-6 जणांचं डोनेशन घेऊन मग ते प्रत्येक रविवारचं जेवण असतं. आलं लक्षात. बऱ्याच जणांना माहित असेल. मग हे जे डोनेशन कलेक्ट केलं जातं त्याचा हिशोब ते व्यवस्थित ठेवावा लागतो. उद्या त्यांनी व्यवस्थित ठेवलं नाही, लोकांना व्यवस्थित सर्व्हिस प्रोव्हाइड केली नाही, तर लोक त्यांना हिशोब मागणार आणि देताना याला म्हणजे नाव खराब होणार. हे अशा गोष्टी असतात. त्याच्यासाठी काय करावं लागतं, की प्रॉपरली आपल्याला बुक्स काय करावं लागतात, मेंटेन करावं लागतात. मग त्याच्याविषयी आपल्याला बघायचं आहे. तर बघा, पहिलं आहे कशासाठी बुक्स मेंटेन करायचे, तर प्रॉपर कंट्रोल ओव्हर द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. जेवढे काही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन बिझनेसमध्ये चालतात, जे जे पैसे येतात, जे पैसे जातात, त्याच ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन प्रॉपरली कंट्रोल झाले पाहिजे. मॅनेजमेंटचं त्यावर काय असलं पाहिजे, नियंत्रण असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड बघा,
टू नो द सोर्स ऑफ इन्कम अँड हेड ऑफ एक्सपेंडिचर्स. बघा, मग त्यांना प्रत्येकाला कळलं पाहिजे की सोर्स ऑफ इन्कम, आपल्याला इन्कम कसा येतो, कुणाकडून येतो, कुणाकडून किती डोनेशन मिळाले, कुणी किती एंट्रन्स फी जमा झाली, किती वर्गणी गोळा झाली, सबस्क्रिप्शन किती मिळालं, या सगळ्यांचं डिटेल्स कळाली पाहिजे. अँड हेड ऑफ एक्सपेंडिचर, मग कशासाठी खर्च केला हे पण त्यांना कळायला पाहिजे. आलं लक्षात? मग त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपरली बुक मेंटेन केले. मग प्रॉपर बुक मेंटेन केलं तर आपल्याला हेडवाईज कळतं आपला इन्कम कुठला होता आणि एक्सपेंडिचर कशासाठी झाले. ठीक आहे, म्हणजे रेंटसाठी झाले, सॅलरीसाठी झाले, किंवा अदर कन्व्हिनियन्स असतील, सोसायटीसाठी काही सर्व्हिस प्रोव्हाइड केली असेल. ठीक आहे, याला अॅन्युअल डिनरसाठी म्हणजे भंडारे आपले. अॅन्युअल डिनर म्हणजे काय? भंडारे. वर्षाच्या वर्षाला आपण भंडारा करतो, त्याला म्हणतात अॅन्युअल डिनर, लोकांना जीव घालायचं. ठीक आहे, हे सगळे खर्च मग त्यांना ते एक्सपेंडिचर कळतं. मग हे जर तुम्ही अकाउंट मेंटेन केलं असेल तर तुम्हाला ते कळणार आहे कुठला पैसा कुठे गेला. त्याच्यासाठी आपल्याला बुक मेंटेन करणं आवश्यक आहे. त्यानंतर टू कम्प्लाय विथ द प्रोव्हिजन ऑफ लॉ ऍप्लिकेबल देम. मग बघा, त्यांना जे काही लॉ ठरवून दिलेले आहे, सेवाभावी संस्था म्हणजे कुणीही चालू करू शकत नाही, त्याच्यासाठी प्रॉपर रजिस्ट्रेशन पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला रूल अँड रेग्युलेशन आहे गव्हर्नमेंटचे, ते तुम्हाला फॉलो करावं लागतात. मग ते कम्प्लीट लॉ और रेग्युलेशन फॉलो करण्यासाठी जे काही लॉ ऍप्लिकेबल असतील त्याची प्रोव्हिजन करण्यासाठी आपल्याला हे बुक्स करावं लागतात. मग गव्हर्नमेंटने सांगितलं असतं तुम्हाला ह्या प्रकारचे बुक्स मेंटेन असले पाहिजे, त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने ऑडिट करून घ्यावं लागेल, अशा पद्धतीने तुम्हाला हिशोब ठेवावा लागेल. हे सगळं तुम्हाला प्रॉपरली करावं लागतं. जसं एखादी संस्था किंवा एखादी ट्रेडिंग ऑर्गनायझेशन तुमचं अकाउंटिंग मेंटेन करतं, अकाउंटिंग नंतर सीए कडून ऑडिट करून घेतलं जातं, तसं प्रत्येक हे जे एनजीओ असतील, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स असतील, स्कूल कॉलेजेस असतील, ह्या सगळ्यांचं ऑडिट होतं. या सगळ्यांना चेकिंग केली जाते, प्रत्येक हिशोब चेक केला जातो ऑडिटरकडून, त्यांनाही ऑडिट रिपोर्ट घ्यावा लागतो. आलं लक्षात? मग ती जी प्रोव्हिजन असेल ती कम्प्लीट करण्यासाठी त्यांना काय करावं लागतं, बुक्स हे मेंटेन करावं लागतात. मग त्यामध्ये जर बघा चॅरिटेबल ट्रस्ट, आता हे जे चॅरिटेबल ट्रस्ट असतं त्याचं रजिस्ट्रेशन कशा अंडर होतं, तर चॅरिटेबल ट्रस्ट अंडर द मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्ट और कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट. बघा, मुंबई ट्रस्ट ऍक्ट जे आहे और याच्या अंडर एखाद्या ट्रस्टचं होतं, आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्या असतात, कोऑपरेटिव्ह सोसायटी, त्यांचं कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टनुसार रजिस्ट्रेशन होतं. या ठिकाणी चॅरिटेबल ट्रस्टचं जर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल, मला उद्या समजा एखादं देवस्थान चालू करायचं असेल, एखादं स्कूल कॉलेजेस चालू करायचे असतील, एखादं मंडळ चालू करायचं असेल, तर त्या ठिकाणी मला चॅरिटेबल ट्रस्ट अंडर मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्ट जो आहे त्या ऍक्टनुसार मला रजिस्ट्रेशन करावं लागतं. कोऑपरेटिव्ह सोसायटी जर चालू करायची असेल तर कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टनुसार आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानंतर दिस ऍक्ट रिगार्डिंग बजेट, बघा याच्यामध्ये काय केलं जातं, तर ऍक्टनुसार तुम्हाला बजेट दाखवलं लावावं लागतं. म्हणजे वर्षभरामध्ये, वर्षाच्या अगोदरच तुम्हाला सांगावं लागतं की आम्हाला ह्या वर्षात पैसे कसे मिळू शकतात आणि आम्ही वर्षभर पैसे कसे खर्च करणार आहे, याचं बजेट तुम्हाला गव्हर्नमेंटला द्यावं लागतं. ऑडिट ऑफ अकाउंटिंग, प्रत्येक जे काही अकाउंटिंग केलंय त्याचं तुम्हाला ऑडिट करून घ्यावं लागतं सीए कडून. रजिस्टर टू बी मेंटेन, आणि त्यासाठी प्रत्येकाचे रजिस्टर, जसं आपण इकडं नॉर्मल जर बिझनेस बघितला तर परचेस बुक बनवतो, सेल बुक बनवतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं कॅश बुक असेल, हे तुम्ही अकाउंट बनवता, तसं इथं सुद्धा यांना प्रत्येक रजिस्ट्रेशन तयार करावं लागतं. यांच्याकडे कॅशचे व्यवहार जास्त असतात, त्यामुळे कॅश बुक यांना बनावं लागतं. रिसिट अँड पेमेंट अकाउंट त्याला आपण म्हणतो, किंवा बाकीचे जे एक्सपेन्सेस असतील त्याच्यासाठी ते वेगवेगळे अकाउंट्स तयार करतात. म्हणजे सगळे डिटेल्स ते मेंटेन करतात आणि त्याचं अकाउंटिंग करून घेतात. त्यासाठी वर्षभर त्यांनी प्लॅनिंग केलेलं असतं, बजेट केलं असतो, त्या बजेटनुसार ते खर्च करतात, त्याच बजेटनुसार त्यांना पैसे मिळतात. हे सगळं त्यांचं ओव्हरऑल काय असतं, सगळं आपल्याला जसं नॉर्मल एखाद्या बिझनेसमध्ये मेंटेन करावं लागतं, तसंच ह्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ऑर्गनायझेशनला सुद्धा काय करावं लागतं, बुक्स वगैरे मेंटेन करावं लागतात. ठीक आहे. त्यानंतर फोर्थ नंबर आहे टू नो द सरप्लस अँड डिफिसिट. आता सरप्लस आणि डिफिसिट काय नीट समजून घ्या. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केला, तर प्रॉफिट अँड लॉस क्लोज केल्यानंतर काय येतं रे, नेट प्रॉफिट येतो किंवा नेट लॉस येतो. तर नेट प्रॉफिटला दुसरा शब्द आहे सरप्लस. नेट प्रॉफिट म्हणजेच काय, सरप्लस, आणि नेट लॉस म्हणजेच डिफिसिट. आलं लक्षात? काय सांगितलं, लक्षात आलं? हे आपण नॉर्मल याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो, तर प्रॉफिट अँड लॉस ऐवजी ह्या ज्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात. दोन्हींचं एकच आहे काम. नॉट फॉर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण तेच काम करतं, आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर पण ते, फक्त नाव बदललंय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऐवजी ह्या संस्थांनी काय नाव घेतलं, इन्कम अँड एक्सपेंडिचर. आता इन्कम बाजू मोठी असेल तर खर्च वजा करून आपल्याकडे पैसे शिल्लक राहतात, म्हणून त्यांनी सरप्लस म्हणलंय.
आलं लक्षात. इन्कम बाजू मोठी आली तर खर्च वजा करून जे पैसे शिल्लक राहिले त्यांनी काय म्हटलं, सरप्लस. त्याला आपण म्हणतो नेट प्रॉफिट. आणि जर आपली एक्सपेन्सेस बाजू मोठी आली, आपले पैसे कमी पडणार, मग कमी पैसे पडले त्याला म्हणतात तूट. पैसे कमी पडले, तूट पडली आमच्या पैशाची, त्याला आपण म्हणतो डिफिसिट. डिफिसिटचा अर्थ तो तूट. आलं लक्षात. मग जर आपली एक्सपेन्सेस बाजू मोठी आली तर आपल्याला पैसे कमी पडतात, म्हणजे थोडक्यात इन्कम लहान आली, मग त्या ठिकाणी नेट लॉस होणार. लॉस म्हणजेच डिफिसिट. मग ह्या ठिकाणी हे कुठल्याही प्रकारचा बिझनेस करत नाही, म्हणून ते नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस म्हणत नाही. आलं लक्षात. मग नेट प्रॉफिट नेट लॉस न म्हणता त्यांनी फक्त एवढे केले की आमच्याकडे पैसे जास्त आहे तर त्याला ते सरप्लस म्हणतात. मग इन्कम बाजू मोठी असेल तर आमच्याकडे पैसे जास्त आहे, खर्च वजा करून पैसे शिल्लक राहिले म्हणजे उरलेल्या पैशाला ते सरप्लस म्हणतात. आणि जर त्यांचे उद्या खर्च जास्त झाले आणि पैसे कमी असेल तर त्याला ते काय म्हणतात, पैसे कमी पडताय खर्चाला, म्हणून त्याला ते डिफिसिट म्हणतात. मग अशा पद्धतीने इथून पुढे आता आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवणार आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवल्यानंतर त्याचा जो बॅलन्स निघेल त्याला म्हणणार आपण सरप्लस किंवा डिफिसिट. आलं लक्षात. मग सरप्लस म्हणजेच थोडक्यात नेट प्रॉफिट आहे आणि डिफिसिट म्हणजेच काय, नेट लॉस आहे. ठीक आहे. जसं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलाय सेम अकाउंट इथं आहे, त्याला फक्त नाव बदललं. प्रॉफिट अँड लॉस ऐवजी काय म्हणणार, इन्कम अँड एक्सपेंडिचर. मग सरप्लस आणि डिफिसिट कळालंय. सरप्लस नेट प्रॉफिट, डिफिसिट म्हणजे नेट लॉस. आता टू नो द नेटवर्थ. नेटवर्थ म्हणजे काय, थोडक्यात त्यांच्याकडे मिळालेले पैसे, यांच्याकडे मिळालेलं कॅपिटल. मग ते कॅपिटल कुठल्या कुठल्या प्रमाणे मिळतं मी सांगितलं. डोनेशन मिळतं, सबस्क्रिप्शन मिळतं, एंट्रन्स फी मिळते. ठीक आहे. गव्हर्नमेंट ग्रँट मिळतात, यातून यांना पैसे मिळतात, त्याला म्हणायचं आपल्याला नेटवर्थ. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे टू अवॉइड द मॅल प्रॅक्टिस अँड मिसअप्रोप्रिएशन ऑफ कॅश अँड ॲसेट. मग या ठिकाणी बघा, मॅल प्रॅक्टिस म्हणजे काय, तुम्ही अकाउंटिंग करताना काही घोटाळे घातले, चुका केल्या, किंवा मिसअप्रोप्रिएशन म्हणजे हेराफेरी केली थोडक्यात, ऑफ कॅश अँड ॲसेट म्हणजे कॅश जे काही संस्थेला मिळणारे पैसे. मग काही काही जर अध्यक्ष असतील तर ते काय करतात, ते फ्रॉड करतात, संस्थेचा पैसा दुसरीकडे वापरतात, तो स्वतः खाऊन टाकतात. आलं लक्षात. आणि सदा सर्वदा सांगतात आमच्याकडे पैसेच नाही, पैसेच नाही, पैसेच नाही, किंवा फ्रॉड करतात व्यवसायामध्ये. व्यवसायामध्ये बनण्यापेक्षा ह्या जे देवस्थान असतील, हॉस्पिटल असतील किंवा सेवाभावी संस्था, याच्यामध्ये जर त्यांनी काही फ्रॉड केला तर ते आपल्याला कळावं. त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस अकाउंट मेंटेन करणं गरजेचं आहे. आपल्या ॲसेट कुठल्या कुठल्या आहेत किंवा ॲसेट खरेदी विक्री करताना काही फ्रॉड झाला नाही ना, ते समजावं म्हणून काय केलं जातं, आपले हे बुक्स मेंटेन केले जातात. मग हे बुक्स मेंटेन करण्यासाठी आपल्याकडे ही कारणं आहेत. बघा, फर्स्ट होता प्रॉपर कंट्रोल ओव्हर मॉनिटर ट्रान्झॅक्शन. मॉनिटर ट्रान्झॅक्शनवर कंट्रोल असला पाहिजे. सेकंड होतं सोर्स ऑफ इन्कम अँड हेड ऑफ एक्सपेंडिचर. कष्ट कोणत्या कोणत्या सोर्सने आपल्याला इन्कम मिळतो आणि कुठल्या कुठल्या हेड खाली आपलं एक्सपेंडिचर करतो ते कळायला पाहिजे. टू कम्प्लाय विथ द प्रोव्हिजन ऑफ लॉ ॲप्लिकेबल देम. मग आपल्याला जे काही प्रोव्हिजन असतील लॉ, कसे लॉनुसार, तर त्या प्रोव्हिजन कम्प्लीट करावं लागतात, त्याच्यानुसार बजेट करावं लागतं, ऑडिट करावं लागतील, ते प्रत्येक बुक्स मेंटेन करावं लागतात, ते आपल्याला कळतं. टू नो द सरप्लस डिफिसिट. बिझनेस आपल्या ऑर्गनायझेशनचं सरप्लस किती, म्हणजे पैसे किती शिल्लक आहे, किंवा आपल्याला डिफिसिट किती पडून राहिली, आपल्याला एखादं योजना करायची का त्यासाठी पैसे किती कमी पडतात ते आपल्याला कळतं. नो द नेटवर्थ. एखाद्या बिझनेस आपला किती बॅलन्स आहे, किती आपलं कॅपिटल मिळतं, आपल्याला प्रत्येक वर्षी किती पैसे येतात ते आपल्याला समजतं. टू अवॉइड द मॅल प्रॅक्टिस अँड मिसअप्रोप्रिएशन ऑफ कॅश अँड ॲसेट. मग कॅश अँड ॲसेटमध्ये जे मिसअप्रोप्रिएशन असेल ते आपल्याला कळतं, किंवा एखादी ॲसेट परचेस करताना, सेल करताना, किंवा कुठल्या कुठल्या ॲसेट आपल्याकडे मिळतात ते समजतं. एवढ्या कारणासाठी आपल्याला काय गरजेचं असतं, तर आपल्याला बुक्स मेंटेन करणे हे गरजेचं असतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे ओव्हरऑल आपलं झालं नॉलेज. तर बघा, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या बाबतीत मग ह्या अशी पद्धतीने नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न रन होते. मेन बिझनेसपेक्षा यांचं जे काही टार्गेट असतं ते वेगळं असतं. मेन बिझनेसचं जे काही अकाउंटिंग करण्याची स्टेटमेंट आहे ती वेगळी असती, यांची वेगळी आहे. ठीक आहे. पण अकाउंट्स फक्त वेगळे, पण आपण जी प्रोसेस करतो, जे फायनल अकाउंटमध्ये शिकलो तेच आपल्याला ह्या ठिकाणी ॲप्लिकेबल आहे, तेच आपण इथं पाहणार आहे. मग आता याच्यामध्ये फायनल अकाउंटमध्ये काय डिफरन्स आहे तो मला समजून सांगायचा आहे, तो आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. बघा, या ठिकाणी जर फायनल अकाउंट बघितलं तर तुम्हाला प्रश्नामध्ये पहिलं तुम्ही जर्नल एंट्री करता, जर्नल एंट्री लेजर अकाउंट बनवता, आणि लेजर अकाउंट तुम्ही काय करता, ट्रायल बॅलन्स बनवता. मग ट्रायल बॅलन्स आपल्याला येतो. ट्रायल बॅलन्स आला की आपण काय बनवतो रे, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बघितला, करंट अकाउंट बनवला आणि बॅलन्स शीट बनवली. बरोबर आहे. ह्या तीन गोष्टी आपण कशामध्ये बनवल्या रे, प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये.
किंवा ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये. मग ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये आपल्याला ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट पेपरला येत होत्या, त्याच्यावरून आपल्याला हे 3 बनावं लागत होतं, बरोबर आहे. मग आता ह्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट का बनवतात ते, कारण ते त्या ठिकाणी ते ट्रेडिंग करतात, व्यापार करतात, व्यवसाय करतात प्रॉफिट कमवण्यासाठी, म्हणून ते ट्रेडिंग अकाउंट मेंटेन करतात. दुसरा अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तिसरा बॅलन्स शीट, हे मेन आहे. करंट अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट आपण फक्त प्रॉब्लेम पुरता बनवला होता. मग ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट ह्या 3 गोष्टी आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये बनावं लागतात. तसं नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा जर विचार केला तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये बघा, रिसीट अँड पेमेंट अकाउंट एक बनावा लागतो. मग रिसीट अँड पेमेंट अकाउंट कसा बनवला जातो, तर हे जे तुमचं कॅश बुक आहे, जे काही तुम्ही एक्सपेन्सेससाठी लेजर्स अकाउंट तयार करणार आहे, त्याचा बॅलन्स आणि कॅश बुकचा बॅलन्स टॅली करून रिसीट अँड पेमेंट अकाउंट बनवलं जातं. ठीक आहे. मग रिसीट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, रिसीट मध्ये पैसे आले तर ते रिसीटला मांडायचे, आणि पेमेंट म्हणजे पैसे गेले तर पेमेंटला मांडायचे. थोडक्यात रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज लाईक टू कॅश बुक. कॅश बुकचंच ते काम करतं. मग त्याला आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणतो. पैसे, कारण त्या ठिकाणी सगळे व्यवहार रोख चालतात, रोख खर्च होतात. मग त्या ठिकाणी आलेल्या पैशाला रिसीटमध्ये टाकला तर गेलेल्या पैशाला पेमेंटमध्ये टाकला तर. आलं लक्षात. मग रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला असतो, त्याच्यावरून आपल्याला बनवायचं असतं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. कुठला? इन्कम अँड एक्सपेंडिचर. ज्या ठिकाणी आता आपण मागं बघितलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तर प्रॉफिट अँड लॉस ऐवजी आपण काय म्हणणार, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. मग आता आपली बघा, प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साईड काय होते रे, एक्सपेन्सेस, म्हणून याला एक्सपेंडिचर म्हणलंय. प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साईड काय होते रे, आपली इन्कम, म्हणून इथे इन्कमच आहे. म्हणजे थोडक्यात इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ऐवजी फक्त त्यांनी शब्द काय वापरलाय, इन्कम अँड एक्सपेंडिचर. आणि त्याच्यानंतर आपल्याला बनवायची बॅलन्स शीट. त्याच्यानंतर काय बनवायची, बॅलन्स शीट. मग ह्या ठिकाणी बघा, आपल्याला पेपरला तुम्हाला रिसीट अँड पेमेंट अकाउंट येणार आहे. ट्रायल बॅलन्स ऐवजी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये कोणता अकाउंट येतो, रिसीट अँड पेमेंट आणि ऍडजस्टमेंट. ह्या रिसीट अँड पेमेंट वरून आणि ऍडजस्टमेंट वरून आपल्याला 2च अकाउंट बनवायचे. कुठले? एक बनवायचा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, आणि सेकंड बनवायचा आहे बॅलन्स शीट. एवढं डोक्यात ठेवा. जसं फायनल अकाउंट मध्ये आपल्याला 3 अकाउंट बनावं लागतात, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. तसं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या गणितामध्ये आपल्याला फक्त 2च अकाउंट बनवायचे आहेत, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. आता हे दोन्ही अकाउंट तुमच्या परिचित आहे. पण P&L अकाउंटलाच आपण काय नाव दिलंय, इन्कम अँड एक्सपेंडिचर. आणि बॅलन्स शीट ऑलरेडी तुम्हाला तिकडं पण आहे, इकडं पण आहे. त्यामुळे येणारे अकाउंट हे सेम आहे. फक्त तुमचे एक्सपेंडिचरचे अकाउंट आणि इन्कमचे अकाउंट एवढेच चेंज होणार आहे. लॅबिलिटीला किंवा बॅलन्स शीटला चेंज होणार नाही, लक्षात ठेवा. चेंज कुठं होणार आहे, फक्त एक्सपेंडिचर आणि इन्कम. त्यातले एक काही अकाउंट सेम असणार आहे, जसं सॅलरी, रेंट, ऑफिस. हे जे एक्सपेंडिचरचे अकाउंट आहे जवळजवळ सेम असतात. फक्त इन्कमचा अकाउंट बदलतात. इन्कमचे अकाउंट का बदलतात? कारण की यांचा इन्कम सोर्स वेगळा आहे, ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचा इन्कम सोर्स वेगळा असतो. आलं लक्षात. यांचा इन्कम सोर्स काय असतो, तर डोनेशन, सबस्क्रिप्शन हे त्यांना मिळतं. आलं लक्षात. हे काही कुठला व्यापार करत नाही. यांना जर ग्रँड मिळाली, चॅरिटेबल ट्रस्ट डोनेशन मिळालं, लेगसी मिळाली, तर यांचा इन्कम असतो. आलं लक्षात. आणि तिथं प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये ते कुठल्याही प्रकारचे व्यवहार करतात, वेगवेगळे ट्रान्झॅक्शन करतात, वेगवेगळे बिझनेस करतात. त्यामुळे तिथलचे अकाउंट वेगळे असतात आणि या ठिकाणी वेगळे आहे. एक्सपेंडिचरचे अकाउंट मोस्टली सेम आहे. ठीक आहे, एखादा अर्ध चेंज होतो. पण इन्कमचा अकाउंट्स आणि फायनल अकाउंटचे आपलं जे मागे शिकलो त्याच्यातले अकाउंट्स वेगळे असणार आहे. मग आता ह्या ठिकाणी फक्त एवढं डोक्यात ठेवा की आपलं जे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, एखादं बंद होईल. आज आपण एवढंच बघणार होतो. उद्यापासून आपण आता एक एक डिटेल बघणार. रिसीट अँड पेमेंट अकाउंट काय आहे, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट काय आहे, त्याच्यातले बॅलन्स शीट काय आहे, हे सगळं आपल्याला डिटेल्स बघायचं आहे. ठीक आहे, टाइम संपत आलाय, फक्त 1 मिनिट आहे. तर आजच्या दिवस आपण एवढंच बघतोय. कळलंय का सगळ्यांना? आजचं लेक्चर समजलंय का? आणि हो सर. तर आज फक्त एक जो बेसिक आपण बघितलंय, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न काय असतो आणि त्याचे अकाउंट्स कुठले बनवायचे. तर या ठिकाणी बघा, रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला बॅलन्स शीट मध्ये म्हणजे प्रश्नामध्ये असेल, आणि त्यापासून इन्कम एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट हे 2 बनवायचे. आणि इझी टॉपिक आहे, फक्त कन्सेप्ट मी जे सांगतोय ते कन्सेप्ट क्लिअर करत चला. आता उद्यापासून आपल्या सगळ्या त्या कन्सेप्ट येणार आहेत. अकाउंट्स आले तर प्रत्येक अकाउंटची इन्फॉर्मेशन मी देणार आहे, कुठल्या अकाउंटला काय